सार्वजनिक वित्त, सार्वजनिक धोरण सरकारचा आर्थिक व्यवहार, राजकोषीय धोरण, जमा खर्चाचे धोरण, अर्थसंकल्पीय धोरण, वार्षिक विवरणपत्र. सार्वजनिक धोरण म्हणजे सरकारचा आर्थिक व्यवहार जे सार्वजनिक धोरण म्हणतो आपण. राजकोषीय म्हणजे जमा खर्च, तर अर्थसंकल्पीय म्हणजे वार्षिक विवरण. आणि याला सार्वजनिक वित्त म्हणजेच सरकारचा जमा खर्चाचा वार्षिक विवरणपत्र म्हणजेच सार्वजनिक वित्त. राजकीय वित्तीय व्यवहाराचा अभ्यास, सहकारी संस्था यांच्या अर्थव्यवहाराचा अभ्यास सार्वजनिक वित्त. उत्पन्न व खर्च या विषयाचा गाभा आहे. ग्रीनविच संघराज्य, घटक राज्य, स्थानिक सरकारी यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची अभ्यास शाखा म्हणजे सार्वजनिक अवयव होय. राजकोषीय धोरण महत्तम सामाजिक लाभच्या तत्वावर आधारित आहे. महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वावर आधारित आखलेले असते. राजकीय सरकारी अवयवाचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, उत्पन्न, किंमत, आर्थिक बाबींवर होतो. बाजार अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था 1947ला मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. अर्थव्यवस्थेचा प्रवास अधिकाधिक बाजार अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत आहे. अर्थसंकल्पाची 3 प्रमुख कार्य. नियतम कार्य जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे. वितरण कार्य श्रीमंत व्यक्तीकडून अधिक दराने कर आकारून गरिबांना आर्थिक मदत करणे. स्थैर्य कार्य म्हणजे राजकोषीय धोरणाद्वारे त्यांचे नियंत्रण व अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करणे. हे 3 कार्य आहेत, वितरण व स्थैर्य. सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकारचे अर्थसंकल्पीय धोरण होय. राजकीय अर्थसंकल्प अंदाजपत्रक, बजेटी ह्या याच्यातून फ्रेंच शब्द वगैरे ते सगळं झालेलं आहे. 7 एप्रिल 1860ला पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला. स्वातंत्र्यपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प लियाकत अली खान 1947 ते 48. पहिले वित्तमंत्री RK शम्मुख चेट्टी वित्तमंत्री होते. चेट्टी. अर्थसंकल्पाची व्याप्ती. अर्थसंकल्पात सरकारी जमा खर्चाचे 3 आकडे असतात, 3 वर्षाचे आकडे. गेल्या वर्षाचे वित्तीय आकडे, प्रत्यक्ष आकडे असतात. चालू वित्तीय अर्थसंकल्प, संशोधित अंदाज व पुढील वित्त वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज. टाइमलाईन काय? जानेवारी मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 3ऱ्या आठवड्यात. 31 जानेवारीला भारताची आर्थिक पाहणी. 1 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प. फेब्रुवारी व मार्चमध्ये अर्थसंकल्पना कायदेशीर मान्यता 2 महिने व 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू. 17-18 पासून बदल. 21 सप्टेंबर 2016ला कॅबिनेट सभेत 1 फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद. फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद व 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणे, त्यामुळे लेखानुदानाची गरज राहणार नाही. रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची 92 वर्ष जुनी पद्धत रद्द करण्यात आली. एकत्र मांडतात आता विवेक देवराय या समितीनुसार. सार्वजनिक वित्त हे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोन्ही सीमावर असलेला विषय आहे. कोण? सार्वजनिक वित्त हे अर्थशास्त्रात सुद्धा आहे व राज्यशास्त्रात सुद्धा आहे. या दोन्ही सीमांवर असलेला विषय म्हणजे ह्यूज डाल्टन यांनी सांगितलं. वर्गीकरण योजना व गैर योजना खर्च करण्याची पद्धत रद्द. नियोजन मंडळ बरखास्त केल्याने हा निर्णय. अर्थसंकल्पाचे आधीचे वेळापत्रक 2016च्या आधीचे. 25-26 फेब्रुवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला जायचा, 25-26 फेब्रुवारीला. 1991च्या अर्थवर्क समितीनुसार वेगळा मांडला जात होता, जो की आता विवेक देवरायांनी एकत्र केला. वित्तीय अर्थसंकल्प 1 एप्रिल ते 31 मार्च. LK झा व शंकराचार्य समितीने एकत्र मांडण्यास 1 जानेवारीपासून वित्तीय वर्षाची सुरुवात करण्यास स्वीकारली होती. अर्थसंकल्पीय प्रक्रिया, घटनात्मक तरतुदी. अर्थसंकल्प तयार करणे 112 कलम केंद्र सरकार व 202 कलम राज्य सरकार आर्थिक कामकाज विभाग मार्फत केले जाते. 2017-18 दरवर्षीपासून 1 फेब्रुवारी दिवशी सकाळी अर्थसंकल्प भाषण लोकसभेत
11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत सादर करतात व अर्थसंकल्पीय भाषण करतात. भाषणाचे दोन भाग, भाग अ आर्थिक पाहणी व भाग ब कर प्रस्ताव असतो. अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देणे. त्यानंतर खर्चाची भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची संमती मिळवणे. साधारण चर्चा. सर्व कायदा कार्य लोकसभेतच होते साधारण. अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान. 98 अनुदानाच्या मागण्या असतात. 2 खर्च प्रकारचे असतात. एक संचित निधीवर प्रभारित खर्च, पगार, पेन्शन, भत्ते इत्यादी. तर भारताच्या संचित निधीवर म्हणजे मतदानित खर्च, राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. यामध्ये मंदी दूर करणे, संसाधने बेकारी पडली असेल, अर्थव्यवस्थेमध्ये खर्च केला पाहिजे, रोजगार निर्मितीला चालना दिला पाहिजे, असं केन्स यांनी सांगितलं. की मंदी दूर करणे, संसाधने बेकार पडली असेल तर मध्ये खर्च केला पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये खर्च केला पाहिजे, योजना काढल्या पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे, असं केन्स वादाच्या मते आहे. कपात प्रस्ताव. काटकसर कपात म्हणजे काही काटकसर दाखवून द्यावे लागते. धोरणात्मक म्हणजे 1 रुपया डायरेक्ट अमान्य व प्रतिकात्मक म्हणजे 100 रुपये म्हणजे चालू घडामोडीवर वळवणे. शेवटच्या दिवशी एकत्र मतदानाद्वारे गॅलेटिन असे पारित करतात. विनियोजन विधेयक रक्कम काढण्यासाठी. विनियोजन. कलम 114. मंत्रालयात ठराविक रक्कम संमत होणे, मात्र त्यांना ही रक्कम भारताच्या संचित निधीतून प्राप्त करण्यासाठी लोकसभेत विनियोजन विधेयक मांडतात. कशात मांडतात? लोकसभेत विनियोजन मांडतात. हे धनविधेयक असल्याने संसदेने पारित करावे लागते. वार्षिक वित्तीय विधेयक. सर्व वित्तीय प्रस्ताव, कर आकारणी हे विधेयक अर्थसंकल्प मांडताना संसदेत मांडले जातात. कर वित्त म्हणजे वार्षिक वित्तीय विधेयक म्हणजे कर आकारणी. हे विधेयक अर्थसंकल्प मांडताना संसदेत मांडले जातात. विनियोजन विधेयक पारित झाल्यानंतर म्हणजे पैसे काढण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर विचारात घेतले जाते. अर्थसंकल्प मांडल्यापासून 75 दिवसाच्या आत वित्त विधेयक संसदेने संमत करून राष्ट्रपतीची संमती मिळवणे आवश्यक. विशिष्ट अनुदानाच्या मागण्या. लेखा अनुदान 116 कलम. 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी रकमेची मागणी संसदेकडे करू शकतो. सहसा 2 महिन्यासाठी मागणी केली जाते. 1/6 भाग मागितला जातो. निवडणुकीच्या वर्षात लेखानुदान अधिक कालावधीसाठी 3 ते 4 महिन्यासाठी याला अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात. ठराविक वेळेत म्हणजे ती पारित करणे शक्य होत नाही, म्हणून आपला लेखानुदान आहे 17-18 पासून बंद रद्द करण्यात आला आहे. अनुपूरक म्हणजे अपुरी पडणे, रक्कम अपुरी पडल्यावर अनुपूरक. अतिरिक्त म्हणजे नंतर अचानक आलेली अतिरिक्त. अधिक अनुदान म्हणजे अधिक खर्च होऊन जातो, त्याला अधिक अनुदान. पत अनुदान म्हणजे ब्लँक चेक. लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला हा एक ब्लँक चेक असतो. अपवादात्मक अनुदान म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी जे चालू वर्षाच्या खर्चात संबंधित नसतो, पण विशिष्ट म्हणजे कोरोनासारखे अपवादात्मक अनुदान. सांकेतिक अनुदान. खर्च वळवणे म्हणजे एका बाबीवर खर्च दुसऱ्या नवीन बाबीवर वळवण्यासाठी सांकेतिक असते सांकेतिक अनुदान. केंद्र सरकारचे निधी. केंद्र तसेच राज्य सरकारकडे 3 निधी निर्माण करतात. संचित निधी, एकत्रित निधी. राज्य व केंद्र. 266 कलम 1. लोकसभा विधानसभेच्या संमतीशिवाय प्राप्त करता येत नाही. लोकसभा विधानसभा संमती गरजेची. भारतीय राज्याचे सार्वजनिक लेखे म्हणजे 266(2). लोकलेखे असेही म्हणतात. वरील पैशाव्यतिरिक्त मिळालेला पैसा म्हणजे पेन्शन निधी, प्रॉव्हिडंट पैसा, अल्पबचती, NSC, पोस्टातील बचती हे सर्व पैसे सरकार वापरत असते, पण सरकारच्या मालकीचे नसतात, हे लोकांचे पैसे असतात. बचती बँकेचे पैसे. संसदेची मान्यतेची गरज नाही, लोकांचेच वापरतात व लोकांना वापस देतात. एक बँकरसारखे काम करावे लागते. भारताच्या राज्याचा आकस्मिक खर्च निधी 267 कलम. आकस्मिक रित्या उद्भवलेला खर्च विशिष्ट रक्कम वेळोवेळी या निधीत ठेवण्यात येते. संसदेची संमती घेण्याची आवश्यकता नसते, मात्र त्यानंतर पहिल्या संसदेच्या अधिवेशनात या खर्चाची संमती घ्यावी लागते. राष्ट्रपती व राज्यपालच्या ताब्यात असते. रक्कम संचित निधीतून काढून आकस्मिक खर्चात निधीत टाकली जाते. राज्यपाल व राष्ट्रपतीच्या ताब्यात असते. अर्थसंकल्पाची रचना. खर्चाचे अंदाज असतात 2 विभागात, महसुली व भांडवली. 1987-88 अर्थसंकल्पापासून सरकारने महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण नवीन प्रकारे सुरुवात केली.
सार्वजनिक खर्चाचे 2 गट, योजना खर्च व गैर योजना खर्च. सी रंगराजन समिती ची शिफारस की योजना खर्चाचं केंद्र योजनेवरील खर्च व राज्य योजनांसाठी केंद्राने दिलेला खर्च होय. या खर्च व्यतिरिक्त खर्च म्हणजेच गैर योजना खर्च म्हणून गणला जातो. 17-18 असे वर्गीकरण रद्द केले आहे. गैर योजना व योजना खर्च 17-18 पासून रद्द. महसूल अर्थसंकल्पीय भांडवली अर्थसंकल्पीय. महसूल अर्थसंकल्पीय जमा म्हणजे महसूल जमा व महसूल खर्च. महसूल जमा म्हणजे सरकारने वाढ केली पाहिजे संपत्तीमध्ये. कर उत्पन्न, करातून प्राप्त झालेले सगळे महसूल, उत्पन्नासाठी संपत्ती, वस्तू, सेवा. करोत्तर उत्पन्न म्हणजे नफा, म्हणजे करोत्तर म्हणजे इतर नफा, व्याज, कर, सेवा इत्यादी कराव्यतिरिक्त प्राप्त होणारा राजकोषीय सेवा, व्याज उत्पन्न, पोस्ट सेवा, उद्योगांमार्फत कर्जावरील व्याज, नफा, लाभांश इत्यादीमधून निघणारा जमा खर्च. तर भांडवली जमा म्हणजे लोकांचा पैसा असतो बँकेतील, हे घट करणे गरजेचे आहे. भांडवली जमा घट करणे चांगले. निव्वळ कर्ज उभारणी, जनतेच्या अल्प बचती, कर्ज वसुली, सर्व भांडवली जमा असते इत्यादी. आता महसुली खर्च, सर्वात जास्त व्याज देयतेवर घट करणे चांगले आहे. महसुली खर्च म्हणजेच महसूल म्हणजे महसुलातील खर्च म्हणजे लोकांना म्हणजे सरकारला यंत्रणा चालवण्यासाठी नेहमीचा खर्च. महसूल योजनेला खर्च म्हणजे मालमत्तेचे देखभालवरील खर्च, योजनेचा खर्च, संरक्षण, अनुदाने, नागरी प्रशासन व पगार यांचं, पेन्शन इत्यादी खर्च यामध्ये येतात. हे अनुत्पादक आहे. तर भांडवली खर्च हे वाढ केली पाहिजे. यामध्ये केंद्रातील योजनावरील खर्च, योजना केला तर बेरोजगारी कमी होते. राज्य व केंद्र शासन योजनामध्ये केंद्राने दिलेली मदत, संरक्षणाचे भांडवली खर्च, त्यानंतर कर्जाची परतफेड, घेतलेली कर्ज परतफेड करणे हे चांगलं आहे. हे खर्च चांगले आहेत कारण की मिटून टाकणं चांगलं असतं. राजकोषीय 3 ते 4% असते सर्वात जास्त, त्यानंतर महसूल 2 ते 3%, त्यानंतर 3ला प्राथमिक. महसूल खर्च सर्वात जास्त. महसूल जमेतून भागवणे सरकारला शक्य होत नसल्याने महसूल तूट निर्माण होते. भांडवली खर्च म्हणजे मालमत्ता निर्माण करण्यासाठी होणारा खर्च. भांडवली जमा म्हणजे कर्जातून जमा केलेला पैसा, मालमत्ता विकून मिळालेले पैसे. अर्थसंकल्पाचे प्रकार. समतोल अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न व खर्च दोन्ही समान अंदाजित आकडे असतात. शिल्लकी व अधिकचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न जास्त, खर्च कमी. व तुटीचा अर्थसंकल्प भारतात हात मांडतात, उत्पन्न कमी व खर्च जास्त झालेला असतो. भारतसारख्या विकसनशील देशात तुटीचाच अर्थसंकल्प सादर केला जातो. आर्थिक विकासास चालना मिळते तुटीच्या अर्थसंकल्पाने. तुटीचा संकल्प महसूल तूट म्हणजे महसूल उत्पन्न प्लस महसुली खर्च मायनस महसुली खर्च. 1970ला महसुली खात्यावर शेष होता, त्यानंतर तूटच राहिली आहे. 70 महसूल खात्यावर शेष होता, त्यानंतर तूटच राहिली आहे. 2 वेळा. मग अर्थसंकल्पीय तूट म्हणजे 2 वेळा एकूण उत्पन्न एकूण खर्च. 1950 ते 51 पासून अर्थसंकल्पीय तूट आढळून आली. 97-98ला सुकुमार चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चलन व्यवस्था विषयक समिती तुटीचा वापर करणे सोडून दिले. तेव्हापासून तूट 0 दाखवली जाते. सुकुमार चक्रवर्ती यांच्या मायमुळे 0 दाखवली जाते तूट. म्हणजेच एकूण जमा व एकूण खर्च सारखेच दाखवले जातात. राजकोषीय तूट, वित्तीय तूट. भांडवली जमा खर्चे म्हणजेच राजकोषीय म्हणजेच एकूण खर्च, महसूल जमा, कर्ज पुनर्प्राप्ती, इतर भांडवली मिळकत, सरकारने घेतलेले कर्ज म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. हा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेले एकूण कर्ज म्हणजे सरकारचे राजकोषीय तूट. सरकारने घेतलेले कर्ज 1 वर्षात. फक्त RBI कडून कर्ज चलनविषयक तूट आहे. RBI चलनविषयक. प्राथमिक तूट म्हणजे व्याज, प्राथमिक व्याज. निव्वळ कर्जे, राजकोषीय तूट मायनस घेतलेल्या कर्जाचे व्याज खर्च. 1993-92 पासून संकल्पनेचा सुरुवात आहे. 3 ते 4% दरम्यान राजकोषीय धोरण असते. संकुचित व विस्तारित. संकुचित म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैसा काढून घेणे, वस्तू सेवा मागणीवर नियंत्रण आणण्यासाठी चलनवाढ नियंत्रित करते. तर विस्तारित, भारतात अर्थव्यवस्थेत पैसा सोडणे, मंदीमध्ये वापरला जातो. प्रभावी महसूल तूट म्हणजे अनुदाने.
11/12 पासून 12च्या FRBM कायद्याद्वारे वैधानिक दर्जाच्या प्रभावी महसूल तूट म्हणजे महसूल तूट मायनस भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेले अनुदाने म्हणजेच प्रभावी अनुदाने 2012 सुधारणेद्वारे 2015 पर्यंत महसूल तूट नष्ट करण्याचे लक्ष्य आहे. 2015 पर्यंत महसूल तूट नष्ट करायचे आहे. तुटीचा अर्थ भरणा एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेली तूट ज्या मार्गाने भरून काढली जाते त्याला तुटीचा अर्थ भरणा म्हणतात. बाजार कर्जाचा जनता व व्यापार बँकेकडून घेतलेल्या प्रत्यक्ष कर्जाचा समावेश केला जात नाही. नियोजन मंडळाच्या मते भारतात तुटीचा अर्थ भरण्यामध्ये पुढील बाबीचा समावेश: RBI कडून घेतलेले कर्जे, नवीन चलन निर्मिती, संचित रोख पैशातून पैसे वापरणे, मुद्दाम निर्माण केलेली तूट, नवीन तोटा. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे मुद्दाम नवीन नोटा काढणे तुटीचा अर्थ भरणा, RBI कडून घेतलेले कर्जे, नवीन चलन निर्मिती व संचित रोखमधून पैसे वापरणे. तुटीचा अर्थ भरण्याचे दुष्परिणाम: सरकारी खर्चात प्रचंड वाढ, चलन वाढ, सक्तीची बचत, खाजगी गुंतवणुकीची संरचनेत बदल व बँकांची पतनिर्मिती वाढते. लोक कर्ज घेतात. निष्कर्ष: तुटीचा अर्थ भरणा मर्यादित वापर चालना देणारे ठरू शकते, परंतु उत्पादन वाढी, स्वरोजगार निर्मित, मागास भागात विकास प्रक्रिया चालू करण्यासाठी केले जाते. मात्र तुटीचा अर्थ भरणा भाववाढ घडवून आणणारा असतो. दुसरी पंचवार्षिक योजनेत शेना यांनी तुटीचा अर्थ भरण्यास अग्निप्रमाणे उत्तम नोकर मात्र दृष्ट मालक असे शेना यांनी सांगितले. संबोधले शेना यांनी. राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003चा, FRBM कायदा 2003, सरकारवर कायद्याने बंधन आणण्यासाठी FRBM कायदा 2003, 2004 पासून अंमलबजावणी. 9 पर्यंत महसूल तूट 0वर आणणे, राजकोषीय तूट 3वर आणले. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची नियुक्ती. 4/5ला प्रत्यक्ष आर्थिक वार्षिक वर्षाच्या शेवटी महसूल तूट GDPच्या 0.5ने कमी व राजकोषीय तूट GDPच्या 0.3ने कमी करावी. राजकोषीय व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता आणावी. दोन्ही सभागृहामध्ये दरवर्षी पुढील वितरणे मांडावीत: मध्यमधी राजकोषीय धोरण विवरण, राजकोषीय धोरण डावपेच विवरण इत्यादी. 2008 पासून महसूल व राजकोषीय तूट पुन्हा वाढत गेली. 8 पासून पुन्हा राजकोषीय तूट वाढत आहे. NK सिंग कमिटी 2016 FRBMचे व्यापक परीक्षण करून भविष्यकालीन रोडमॅप तयार करण्याबाबत होती. NK सिंग समिती FRBMचे व्यापारी परीक्षण करून भविष्यकालीन रोडमॅप तयार FRBMवर. NK सिंग कमिटी. कर्नाटक सर्वप्रथम स्वीकार केला. अर्थसंकल्पाची प्रमुख रूपे: पारंपरिक अर्थसंकल्प म्हणजे कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे. पारंपरिक अर्थसंकल्प. निष्पादन अर्थसंकल्प म्हणजे वित्तीय संसाधनाची विभागणी अधिक कार्यक्षम होणे म्हणजे विभागणी संसाधनाची. निष्पादन म्हणजे विभागणी संसाधनाची विभागणी. भारतात निष्पादन अर्थसंकल्पाबाबत पहिला अभ्यास 1953 मध्ये डीन ॲल्पेलेब यांनी केला. पुढे 1973-74ला प्रशासकीय सुधारणा आयोग. निष्पादन अर्थसंकल्प सर्वप्रथम USA मध्ये 1951 मध्ये. USA 1951 निष्पन्न. परिणाम अर्थसंकल्प गुणवत्ता व परीक्षण. अर्थसंकल्पाची गुणवत्ता व परीक्षणाचे एक माध्यम आहे परिणाम अर्थसंकल्प. भारतात परिणाम अर्थसंकल्प प्रथम वित्तीय मंत्री P. चिदंबरम यांनी 2005ला सादर केला. 7-8ला निष्पादन अर्थसंकल्प व परिणाम अर्थसंकल्प यांचे दोघांचे एकत्रीकरण करून एकच विवरणपत्र परिणाम अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात. अर्थसंकल्पाप्रमाणेच 3 वर्षाचे विवरणपत्रक आपण मागच पाहिलं. मागील, चालू व पुढील संकल्पित भौतिक प्रगती. शून्य आधारित अर्थसंकल्प. अर्थसंकल्प सतत वाढत्या खर्चाचे असते. हे टाळण्याचे प्रयत्न शून्य आधारित अर्थसंकल्प केला जातो. संकल्पनेचे जनक पीटर ए. पीव्हर. मागील वर्षाच्या खर्चाचे आकडे आधारभूत न मानता अगदी सुरुवातीपासून खर्चाचा अंदाज घेण्यास सांगितले जाते. आधार मनुष्य शून्य मानला जातो. आधार हा शून्य मानण्यात येतो. पीटर ए. पीव्हर यांच्या संकल्पनेचे सर्वात प्रथम वापर अमेरिकेत
USA 1973-74मध्ये राज्य महाराष्ट्र सर्वात आधी महाराष्ट्राने सर्वात आधी शून्य आधारित अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. अयशस्वी झाला, परंतु मात्र सरकार तत्वावर 1983 मध्ये सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी ही पद्धत वापरण्यात आली व 87-88 पासून 1 कोटीपेक्षा अधिक खर्चाची सर्व योजना शून्य आधारित अर्थसंकल्प लागू. अर्थसंकल्पाची संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही. तिची अंमलबजावणी केवळ अंतराळ विभाग मध्येच झालेली दिसते. जेंडर बजेट, महिलांसाठी स्वतंत्र वित्तीय तरतुदी आहेत. सेपरेट बजेट नाही आहे. महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, फक्त योजना वेगवेगळ्या महिलांसाठी जेंडर बजेटमध्ये सांगितलं जातं. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने सांगितले. 9 योजनेतील महिला घटक योजनेपासून झाली. विविध योजनेअंतर्गत किमान 30% निधी लाभ महिलांसाठी निश्चित करावा. 10 योजनेत महिला घटक योजना व जेंडर बजेट यांचे एकत्रीकरण केले. 2001 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला. 2001ला 56 मंत्रालय जेंडर बजेटची सेल्स स्थापना जेंडर बजेट सेल स्थापना करण्यात आली 56 मंत्रालयामध्ये. खर्च व्यवस्थापन आयोग 2014 बिमल जालान, सुमित बोस, सुब्रीव गरकर्न हे सदस्य होते. 2014ची बिमल जालान व्यवस्थापन आयोग समिती. सार्वजनिक खर्च, केंद्र सरकार डिपार्टमेंट उपक्रमामध्ये टपाल खाते, रेल्वे व प्रसारण विभाग. सार्वजनिक खर्च वाढ व कारणे. सार्वजनिक खर्चाचे वाढ व कारणे. सार्वजनिक खर्चात सतत होत जाणाऱ्या वाढीचे कारणाचे स्पष्टीकरण वेगनरच्या नियमाच्या आधारे आहे. सार्वजनिक खर्चात वाढ व कारणे, वेगनरचे नियम. कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी, संरक्षणावरील वाढता खर्च, शहराचे कृषी व उद्योग विकासासाठी खर्च, प्रशासकीय यंत्रणा, पगार, पेन्शनवरील खर्च, पायाभूत सुविधावरील खर्च. सार्वजनिक कर्ज, अंतर्गत व बाह्य कर्ज, अनुदानावरील वाढत्या खर्चाचे सरकारी कर्ज = सरकारी प्लस इतर देणी, वाढणाऱ्या कर्जाचे व्याजाचे प्रमाण इत्यादी. अंतर्गत कर्ज 95 आहे तर बाह्यगत 4.5. लेखा परीक्षण 3 आहेत. भारताचे नियंत्रक महान लेखापरीक्षक कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग 1948 हे 148 कलम जी.सी. मुर्मू पहिले आहेत. कार्यकाल 6 वर्ष ते 65 वर्ष पूर्ण, जे आधी होईल ते. पात्रता, प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव, लेखापरीक्षण उत्तम ज्ञान, बडतर्फी, न्यायाधीश बडतर्फ सेम संसदेच्या दोन्ही सभागृहात, तसंच आशयाचा ठराव 2/3 बहुमताने संमत झाल्यास राष्ट्रपती असा आदेश काढून राष्ट्रपती कॅगला बडतर्फ करतात. परंतु संसदेत पारित झाले पाहिजे 2/3 दोन्हीमध्ये. त्यानंतर संमत झाल्यास राष्ट्रपती तसा आदेश काढून कॅगला बडतर्फ करतात. वेतन, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. सेवा शर्ती, निवृत्तीनंतर कोणत्याही पदास पात्रता नाही. कार्य, 1976 पूर्वी लेखाविषयक कामे व लेखे तपासणीची कामे केली जात, पण आता फक्त लेखे तपासणीचीच कामे केली. लेखविषयक कामे कधी केलेच नाही, मग ते CGAकडे देण्यात आले. लेखविषयक कामे CGA करतो. मात्र CAG कॅग कायदा 1971ने कॅगची लेखाविषयक कामे काढून घेतली व संचित निधीतून झालेल्या खर्चाची तपासणी अहवाल तयार करणे, त्यानंतर जमा खर्चाचे अहवाल राष्ट्रपतीला देणे. राष्ट्रपती संसदेत मांडतात, संसद लोकलेखा समितीकडे मांडते, दुय्यम अहवाल तयार करते. कॅगला लोकलेखा समितीचे कान डोळे, लोकलेखा समितीचा मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञान म्हणतात. राज्यात राज्यपाल विधानसभेत मांडतात. 2000 पासून कॅग हा निर्गुंतवणुकीच्या व्यवहाराची तपासणी करतो. महालेखापाल दरवर्षी 3 अहवाल राष्ट्रपतीला देतात. विनियोजन लेख्यावरील ऑडिट अहवाल, वित्तीय लेख्यावरील ऑडिट अहवाल व सार्वजनिक महामंडळावरील ऑडिट अहवाल. विनियोजन, वित्त लेख्यावरील व सार्वजनिक महामंडळावरील ऑडिट. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट CGA 1976 पासून कलम 150 च्या कार्यालयाकडे. CGA हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखापराधिकारी. कलम 150 लेखेविषयक कामाबद्दल भारत सरकारचा प्रमुख सल्लागार. कार्य, तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल अशी लेखविषयक प्रमाणित करणे. ते प्रत्येक महिन्याला सरकारचा खर्च, महसूल, कर्जे
तूट यांचे विश्लेषण तयार करतात. संसदेला वार्षिक विनियोजन लेखे व केंद्रीय वित्तीय लेखे तयार, सरकारच्या जमा खर्चाच्या नोंदणीत नियमावली तयार करणे. लेखेविषयक संसदीय समित्या. संसद ही वर्षभर काम करणारी नसल्याने पूर्ण वर्ष काम करण्यासाठी संसदीय समितीची स्थापना करण्यात आली. स्थायी समित्यांपैकी 3 समित्या लेखापरीक्षण म्हणजे मंत्री नसतात, लेखापरीक्षण आहेत. त्यामध्ये लोकलेखा अंदाज समिती, लोकसभेची आहे अंदाज समिती, 1950ला स्थापना. रचना पहिल्यांदाच 1921 मध्ये स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाईच्या शिफारशीनुसार झाली. रचना 3 सदस्य, 30 लोकसभामधले असतात. लोकसभा सभामार्फत निवडून आलेले. अप्रत्यक्ष पद्धतीने एकल संक्रमीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. एकाची नियुक्ती अध्यक्ष म्हणून. लोकसभेच्या अध्यक्षामार्फत. अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातील असणार अध्यक्ष. अंदाजमध्ये कार्यकाल 1 वर्ष. तिन्ही याचा 1 वर्षाचा आहे. कार्य काय असते? जमा खर्चाच्या अंदाजपत्रकावर तपशीलवार तपासणी करणे, काटकसर सुचवणारी समिती आहे. सरकारमध्ये राहून काटकसर सुचवते. लोकलेखा समिती 1921ची सर्वात जुनी. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत 1921 पासून स्थापना. रचना 22 सदस्य, 15 लोकसभा, 7 राज्यसभा. 1 अध्यक्ष विरोधी पक्षातला असतो. लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातला. निवडणूक दरवर्षी अप्रत्यक्ष पद्धतीने. मंत्र्याची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने. मंत्र्यांची नेमणूक सदस्य म्हणून केली जाऊ शकत नाही. 1967 पासून अध्यक्ष विरोधी पक्ष सदस्य असावा असा संकेत आहे. कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. लोक अंदाज समितीची जुळीबाई म्हणून काम. जमा खर्चाचे लेखे तपासणे, सरकारी तिजोरीतून काढलेल्या पैशाचा लेखे तपासणे म्हणजे जमा खर्चाचे लेखे. अनावश्यक खर्च, भ्रष्टाचार इत्यादी बाबी तपासणी करणे. महालेखापालच्या अहवालावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे महालेखापाल हे लोकलेखा समितीचे कान व डोळे असे म्हणतात. लोकलेखा कार्यावरील मर्यादा. जमा खर्चामागील धोरणाची योग्यता टीका टिप्पणी करता येत नाही. धोरणांमध्ये योग्यता टीका टिप्पणी करता येत नाही. खर्च झाल्यानंतर तपासावी लागते लोकलेखा समितीला, जे की विरोधी पक्षातला असतो. सार्वजनिक निगम समिती 1964. सर्वप्रथम 1964ला कृष्ण मेननच्या शिफारशीने सार्वजनिक निगम समिती. कृष्ण मेनन. रचना 22, 15, 7. लोकसभा 15, राज्यसभा 7. अध्यक्ष लोकसभा अध्यक्षामार्फत निवडला जातो. निवडणूक दरवर्षी प्रत्यक्ष पद्धतीने. मंत्र्याची नेमणूक सदस्य म्हणून नाही. कार्यकाल 1 वर्ष. कार्य सार्वजनिक उद्योगाचे अहवाल व लेखे तपासणे. महालेखापाल तपासलेला अहवाल तपासणे. सार्वजनिक उद्योगांच्या व्यावसायिक व्यापारी तत्त्वज्ञान पालन करून चालवलं जात आहे की नाही हे तपासणे. सार्वजनिक उद्योगाचे मूल्यमापन करणे इत्यादी त्यांना कामे आहेत. उत्पादन, अर्थव्यवस्थेची मदत, रोजगार निर्मिती, उद्योगांची निर्मिती, ग्राहक हिताचे संरक्षण इत्यादी कामे.